उद्धव ठाकरे उद्या सांगली दौऱ्यावर वसंतदादा पाटील यांच्या स्मृतीस्थळी जाऊन घेणार समाधीचं दर्शन। मला राजकारणात यायचं नाही तर चळवळ मोठी करायची, मनोज जरांगेंचं वक्तव्य। तर बीड पोलीस जालन्याच्या आंदोलकांना त्रास देतात, गृहमंत्र्यांनी समज द्यावी अन्यथा मागात पडेल, जरांगेंचा इशारा। 15,000ची लाच घेणाऱ्या महसूल सहाय्यकाला अटक, भंडारा एसीबीची कारवाई। कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई, 5,21,400 रुपयांच्या अंमली पदार्थांसह तिघांना अटक। राम मंदिर उद्घाटनावेळी शिवप्रतिष्ठानच्या वतीनं अमरावतीमध्ये भिंतीवर लिहिण्यात आलेलं प्रभू श्रीरामाचं नाव पालिकेतर्फे मिटवण्यास सुरुवात, आचारसंहिता लागल्यानं पालिकेची कारवाई। सोलापुरात राष्ट्रवादी अजित पवार गट आक्रमक, बारामती लोकसभा मतदारसंघात शिवतारे आणि हर्षवर्धन पाटलांनी महायुती विरोधात काम केलं तर सोलापुरातही राष्ट्रवादी विरोधात काम करणार, सोलापुरातील अजित पवार गटाचा भाजपला इशारा। रावेर लोकसभेचे मवियाचे संभाव्य उमेदवार माजी आमदार संतोष चौधरी यांचं भुसावळमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन। धारावीतील येडेश्वरी देवीच्या पुढील महिन्यात होणाऱ्या यात्रा उत्सवानिमित्त प्रशासनाची महत्त्वाची बैठक, यात्रा परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह पोलीस बंदोबस्त वाढवण्यात येणार। आगामी लोकसभा निवडणुकांसाठी तयार करण्यात आलेल्या मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करणार, कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या 50% केंद्रांवर कॅमेऱ्याच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार। भूषण गगराणी यांची मुंबई महापालिका आयुक्तपदी नियुक्ती, तर सौरभ राव ठाणे महानगरपालिकेचे नवे आयुक्त, तर कैलास शिंदे यांच्या खांद्यावर नवी मुंबई महापालिका आयुक्तपदून जबाबदारी। 31 मार्च रोजी सर्व बँका सर्वसामान्यांसाठी खुल्या असतील, आरबीआयकडून परिपत्रक जारी। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून 22 मार्चपर्यंत भूतान दौऱ्यावर, भूतानमध्ये मोदींच्या स्वागताची जोरदार तयारी। पंतप्रधान नरेंद्र मोदींची फोनवरून युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्कींशी चर्चा आणि राजनैतिक मार्गांनीच शांतता प्रस्थापित करा, पंतप्रधानांचा झेलेन्स्कींना सल्ला। दाऊद इब्राहिमचा खास असलेल्या डोला सलामी विरोधात इंटरपोलनं जारी केलेली रेड कॉर्नर नोटीस, परदेशातून ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या डोला सलीमचं हजारो कोटींचं ड्रग्ज मुंबई पोलिसांनी केलं जप्त। मथुरातील द्वारकाधीश मंदिरात रंगभरी एकादशी साजरी, होळीच्या पार्श्वभूमीवर भक्तांकडून रंगभरी एकादशी साजरी। अभिनेत्री प्रियंका चोप्रा, पती निक जोनस आणि मुलगी मालती जोनस सोबत अयोध्येत प्रियंकानं सहकुटुंब केली प्रभू श्रीरामाची पूजा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।